नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट आणि कमीत कमी वेळेमध्ये होणारी, कमीत कमी साहित्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने गोल भजी बनवणार आहोत आपण. चला तर मग पटापट रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 मीडियम आकाराचे कांदे असे छान कट करून घेतलेले आहेत. पाहू शकताय या पद्धतीने असे छान जाडसर आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये घालूयात आपण बाकीचं साहित्य. इथे घालायच्यात आपल्याला हिरव्या मिरच्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. धणे आणि जिरे इथे मी 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे छान खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे. ओवा घ्यायचा आहे इथे पाव चमचा आणि तो असा छान हातावरती क्रश करून आपल्याला इथे कांद्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे ओव्याचा जो सुगंध असतो तो छान आपल्या भजीमध्ये उतरेल. आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. त्याचबरोबर इथे घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आहे. आणि इथे घालायचं आपल्याला अगदी चिमूटभर सोडा, खायचा सोडा आहे. आणि आता हे सर्व साहित्य छान आपल्याला कांद्याला चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून हळद मीठ व्यवस्थित आपल्या कांद्याला छान लागेल. आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला बेसन पीठ. तर इथे मी 1 मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि आता ते थोडं थोडं करून या कांद्यामध्ये आपण छान असं मिक्स करून घेऊया. एकदम सगळं पीठ घालायचं नाही, म्हणजे आपल्याला जेवढं पीठ कांद्याच्या बरोबर आपल्याला जे मिक्स करायचं आहे ते व्यवस्थित दोन्हीचं झालं पाहिजे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे भज्याचं. हे बघा कांदा असा छान मोकळा मोकळा दिसतोय, पण इथे आपल्याला अजून पीठ घालायची गरज आहे. असंच थोडं थोडं पीठ घालून आपल्याला छान व्यवस्थित, अगदी घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, पण असं सैलसर असं गोल भजीसाठी आपल्याला पीठ भिजवायचं आहे. हे बघा छान असं व्यवस्थित आपलं पीठ मिक्स झालेलं आहे. आणि आता आपण हे 10 मिनिटासाठी असं छान झाकून ठेवूयात. चला आपण 10 मिनिटानंतर भजी तळण्यासाठी घेऊयात. इथे मी कढई ठेवलेली आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये अशी छोट्या छोट्या आकाराची आपण भजी सोडूयात. पाहू शकताय तुम्ही टाकल्या भजी आपली छान तेलावरती तरंगत आहेत. म्हणजे आपले भजी मस्त होणार आहेत, अगदी खुसखुशीत, अगदी बाहेर गाड्यावर मिळतात त्याचप्रमाणे आपली भजी होणार आहेत. जेवढे मावतील तेवढे असे इथे मी भजी सोडून घेणार आहे. आता पावसाळा सुरू आहे, त्यामुळे संध्याकाळी नाश्त्यासाठी आवर्जून करणारा एकच पदार्थ म्हणजे भजी आहे. त्यासाठी ही रेसिपी अगदी झटपट आणि अतिशय कमी साहित्यामध्ये होते आणि सगळ्यांच्या आवडीची आहे. त्यामुळे या पावसाळ्यात तर नक्कीच ट्राय करा. हे बघा मस्त छान सोनेरी रंगावरती आपल्याला मीडियम गॅसवरती भजी छान तळून घ्यायची आहेत. पाहू शकताय अगदी दुप्पट फुगलेले आहेत आपले भजी. कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे. अगदी टम्म फुगलेले आपले गोल भजी तयार झालेले आहेत. असंच आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात.
अजिबात तेलकट झालेले नाही आहेत, पाहू शकताय तुम्ही. अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट झालेले आहेत आणि पाहू शकताय तुम्ही किती मस्त आपले भजी तयार झालेले आहेत. आता याच पद्धतीने मी इथे सर्व भजी तळून घेतलेले आहेत. अगदी गोल गोल गुबगुबीत आपले भजी तयार झालेले आहेत. तुम्ही याला चटणी बरोबर किंवा मिरच्या तळल्या तरी चालतील आणि अगदी असेच खाल्ले तरीही चालतील. चहा बरोबर अगदी मस्त लागतात. हे बघा, छान आपले भजी तयार झालेले आहेत. काढून घेऊयात. अगदी घाई गडबडीत कधी पाहुणे आले तर पटकन होणारा अगदी पदार्थ आहे. चला तर मग आता इथे सर्व भजी आपले तळून झालेले आहेत. तर मस्त आता याबरोबर खाण्यासाठी आपण मिरच्याही तळून घेऊयात. तुम्हाला फोडून दाखवते. बघा, असे मस्त जाळीदार झालेले आहेत. आतपर्यंत छान असे फुगलेले आहेत. अगदी सॉफ्ट झालेले आहेत आपले भजी. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.